मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मी आजच्या ह्या वर्षाच्या नवीन दिवशी मुद्दाम एक असा विषय घेतलाय की संकल्प. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असेल की तुम्ही काहीतरी ठरवता किंवा तुम्ही कुठल्या तरी गोष्ट करण्याचा संकल्प करता, पण तो पूर्ण होत नाही किंवा तो ज्या ठिकाणापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, घाबरू नका. कारण ह्या सगळ्या परिस्थितीमधून जाणारे तुम्ही एकटे नाही आहात. किंबहुना मी या परिस्थितीतून कधी काळी गेलेलो आहे. असं सगळ्यांबरोबर होतं की आपण एखादी गोष्ट ठरवतो, पण ती गोष्ट पूर्णत्वापर्यंत जाण्याआधीच त्या गोष्टीमधले जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांमध्ये आपण अडकून बसतो आणि आपण जे काही इच्छिलेलं असतं किंवा आपण जे काही मनात ठरवलेलं असतं ते पूर्ण होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा विषय हाताळणार आहोत की आपल्याला कुठल्या पद्धतीने आपला संकल्प जो आहे तो पूर्णत्वाला नेता येईल किंवा त्या संकल्पावर आपल्याला काम करता येईल. तर मित्रांनो, आजचा माझा हा व्हिडिओ जो आहे हा आपण नक्की बघा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन येतं ते दाबा. ते दाबायला 2 सेकंदही लागत नाहीत, पण लोक व्हिडिओ बघतात पण एवढं छोटंसं कामही करत नाहीत. तर कृपया मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संकल्प म्हणजे आपण एखादं चांगलं काम किंवा आपण एखादी योजना करण्याचं ठरवतो की मला माझ्या व्यवसायात वृद्धी करायची आहे किंवा मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे किंवा मला माझ्या स्वभावात बदल करायचा आहे किंवा मला माझ्या नातेवाईकांबरोबर संबंध सुधारायचे आहेत किंवा मला माझ्या शरीरावर काम करायचं आहे. असे अनेक संकल्प असतात, म्हणजे अनेक प्रकारचे संकल्प असतात की जे संकल्प आपल्याला वाटतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं, आपण एक स्वप्न बघतो की मी हा अशा असलो पाहिजे किंवा मी अशी असली पाहिजे किंवा मला लोकांनी असं म्हटलं पाहिजे किंवा समाजामध्ये माझी अशी प्रतिष्ठा असली पाहिजे आणि मला ह्या पद्धतीने काम केलं पाहिजे, म्हणजे माझ्या जो काही गोल आहे किंवा माझं जे काही ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत मला पोहोचता येईल. पण बऱ्याचशा वेळेला किंवा अशाच गोष्टी घडतात की आपण एखादी गोष्ट सुरू करतो आणि ती गोष्ट आपण मध्येच आपल्या गोष्टी म्हणजे आपण सोडून देतो किंवा आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतो किंवा आपल्याला त्या गोष्टीवरती अवलंब करायला, म्हणजे त्या गोष्टी अवलंबायला आपल्याला जमत नाहीत आणि त्या गोष्टी तिथंच काही दिवसांनी कालांतराने काही दिवस जोश राहतो आणि मग तो जोश संपतो आणि परत जैसे थे अशी परिस्थिती येते आणि आपण थांबवतो सगळ्या गोष्टी. तर असं का होतं, म्हणजे असं होतं तर ह्या गोष्टीला आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, ही गोष्टीचा आपल्याला एक विचार केला पाहिजे की आपण ध्येय काय धरतोय. म्हणजे म्हणजे प्रत्येक जण जेव्हा एखादं ध्येय मनात कल्पना करतो एखाद्या ध्येयाची, तेव्हा ते आदर्श असतं, म्हणजे ते खूप मोठं असतं. आणि मग काय होतं, ते मोठं ध्येय जे असतं किंवा ती गोष्ट जी असते त्या गोष्टीला आपण, म्हणजे ती गोष्ट काही दिवसांनी इतकी असाध्य वाटायला लागते की असं वाटतं की अरे हे काही होणं शक्यच नाही, आपण उगाचच मृगजळा मागे धावतोय किंवा काय आपल्याला काय. मग हे असंच होतंय, आपण कारण देतो प्रत्येक गोष्टीमध्ये की मी तर ते करणार होतो पण मध्येच ही गोष्ट घडली आणि मग ते काही झालं नाही. अरे हो, पण होतंय म्हणजे मला करायचंय, पण हे सगळे असंच तो अमुकच असा करतोय किंवा ते माझ्याबरोबरच असं का घडतंय किंवा मग ते मला काही जमतच नाहीये, मग माझ्या शरीरात साथ देत नाहीये किंवा मग सगळ्या परिस्थिती माझ्या विपरीतच जातीये आणि काय सगळं माझं भाग्यच कुठेतरी खराब झालंय किंवा काय माझं भाग्यच साथ देत नाहीये म्हणून मी ती गोष्ट साध्य करू शकत नाही असं आपण म्हणतो. आणि मग शेवटी काय होतं, नशिबाला किंवा भाग्याला दोष देतो आणि आपण गप्प बसतो किंवा मग ते रडत बसतो. तेव्हा मित्रांनो, 90% लोक ह्या अडचणीतून जात आहेत आणि 90% म्हणण्यापेक्षा 100% लोक ह्या अडचणीतून जातात. पण 10% जी लोक अशी आहेत, जी लोक ह्या अडचणींवरती मात करतात आणि त्यांचं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या मागे वेळीक होऊन काम करतात आणि ती लोक यशस्वी होतात. मित्रांनो, यश म्हणजे तरी काय असतो, म्हणजे मला असं म्हणायचंय की यशाची व्याख्या तरी काय. आजच्या कलियुगात असं म्हणतात की एखादा धनवान धनसंपन्न माणूस म्हणजे यशस्वी
तो यशस्वी आहे असं आपण गृहीत धरतो की अरे त्याच्याकडे किती पैसा आहे, तो किती ऐशा आरामात राहतोय आणि काय त्याला काय कशाची कमी नाहीये, तो यशस्वी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यश दडलेलं आहे का हो? यश म्हणजे नक्की काय असतं? तर यश म्हणजे जी असतं ना ती असते सुरक्षित भावना. म्हणजे ज्या क्षणी तुमचं भीती संपते आणि तुम्ही एखाद्या तुमच्या जीवनाकडे आत्मविश्वासाने बघायला सुरुवात करता आणि तुमचं मन जिथं शांत, आनंदी आणि सुरक्षित होतं, अशी भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येते तेव्हा समजा तुम्ही यशस्वी झाला. म्हणजे यशाचं मोजमाप जे आहे ते तुम्ही जे करता ते पहिलं करणं सोडून द्या की पैसा आला म्हणजे यश मिळालं किंवा सुखसंपत्ती, ऐश्वर्य वगैरे आलं म्हणजे यश मिळालं, असं नाहीये. यश म्हणजे असतं सुरक्षितता, यश म्हणजे असते शांती, यश म्हणजे असतं आनंद. मग तो आनंद प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा असू शकतो. म्हणजे काही असू शकतं. म्हणजे असं नाहीये की हा म्हणजे 90% गोष्टी ज्या आहेत त्या पैशाच्या निगडीत आहेत, ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. म्हणजे तेवढा पैसा आपल्याकडे असला पाहिजे की आपण सुरक्षित असलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे आपल्याला आणि आपल्याला कोणावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. इतक्या गोष्टी म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये आपण वैभव संपन्न म्हणा किंवा पैशानी किंवा संपत्ती विषयी आपण परिपूर्ण असलं पाहिजे. त्याच्यासाठी पहिलं ध्येय जे आहे हे आपण हे निश्चित केलं पाहिजे की मी ज्या परिस्थितीमध्ये आज आहे त्या परिस्थितीमध्ये मला स्वतःला ह्या परिस्थितीत आणायचंय की मी कोणावरती, कोणाच्या विचारांवरती किंवा कारण कसं असतं माहिती का, जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या कोणावरती तरी अवलंबून असता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या विचारांचे गुलाम होऊन जाता. म्हणजे ती व्यक्ती जसं करेल तसं तुम्हाला करावंच लागतं. कारण काय असतं की तुम्ही त्या व्यवहाराने त्या व्यक्तीबरोबर अडकलेले असता. मग तुम्हाला जरी मनापासून एखादी गोष्ट करायची नसते त्या व्यक्तीने म्हटलेली तरी सुद्धा तुम्हाला ती करावी लागते. मग ह्या वेळेस जे होतं ना आपल्याला आपल्या स्वतःबद्दल आपल्याबद्दल द्वेष निर्माण होतो की अरे काय आहे बघा, मी माझ्याकडे आज जर येईल मी त्याच्यावरती अवलंबून नसतो तर मी ह्या गोष्टीला विरोध करू शकलो असतो किंवा मला त्याची ही गोष्ट पटत नाहीये तरी पण मला ती करावी लागते. तर संकल्प जे असतात ते संकल्प पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःला सक्षम करणे हे संकल्प असतात. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीविषयी संकल्प करतो तेव्हा आपण खूप मोठ्या गोष्टींमध्ये जेव्हा जातो की नाही मला आज एवढं मला कमवायचंय, तर आपण जेव्हा त्या गोष्टीच्या पर्यंतच पोहोचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट खूप मोठी वाटते. तर मला असं वाटतं, म्हणजे मी जे केलं ते तुम्हाला सांगतो की तुमचा जो संकल्प आहे ना त्याला छोट्या छोट्या भागामध्ये त्याची विभागणी करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. म्हणजे म्हणजे अगदी छोटी गोष्ट आहे की तुमचं जर लक्ष असेल की मला वर्षाला 10 लाख रुपये कमवायचे, तर आधी 10,000 रुपये महिन्याला कमवायचा संकल्प करा. म्हणजे काय की जो तुम्हाला सहज साध्य करता येईल की ठीक आहे मला आता मी काय करतो ह्या 30 दिवसामध्ये मी 10,000 रुपये कमवतो. तर मग 10,000 रुपये कमवणं म्हणजे काय की जेव्हा तुम्ही ते 10,000 रुपये कमवण्यासाठी प्रयत्न करता आणि ते 10,000 रुपयाचा तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण होतो तेव्हा तुमच्या मनामध्ये आपोआप आत्मविश्वास वाढतो की अरे मी तर महिन्याभराचा 10,000चा संकल्प केला आणि तो पूर्ण झाला, आता मी माझा संकल्प वाढवतो. ही सवय जी आहे ही सवय तुम्हाला तुमच्या एखादी छोटी गोष्ट आधी म्हणजे छोट्या गोष्टीचा संकल्प करायचा आणि ते पूर्ण करायचं आणि मग हळूहळू हे छोटे छोटे संकल्प जे आहेत ते एकत्रित होतात. म्हणजे जे असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, छोट्या छोट्या गोष्टीचे संकल्प आधी करा आणि ते छोटे छोटे संकल्प पूर्ण करा. आपोआप तुमचा मोठा संकल्प जो तो पूर्ण होईल. मग मी हे अगदी निश्चित सांगतो की तुम्हाला कळणारे नाही की तुम्ही जे ठरवलं होतं ते कसं पूर्ण होईल. पहिली गोष्ट म्हणजे काय की ज्या गोष्टीचा संकल्प तुम्ही केलाय त्या गोष्टीवरती तुमचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. ती निष्ठा इतकी अढळ असली पाहिजे की ही गोष्ट होणार म्हणजे होणार. ह्या गोष्टीच्या आधी तुमच्या मनामध्ये एक चित्र विश्व जे आहे ते तयार झालं पाहिजे. तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की खरोखर माझा संकल्प पूर्ण झालाय आणि तो संकल्प पूर्ण झाल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काय बदल घडतायत ते मी अनुभव करतोय त्या बदलांचा आणि ते बदल जे आहेत ते घडतायत माझ्या आयुष्यात. आणि काही जरी झालं तरी ते बदल काय वाटेल झालं, काय होणार आहे मला माहित नाही, कसं होणार आहे मला माहित नाही, पण ते होणार आहे. हा विश्वास जेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्माण कराल तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप तुम्ही पूर्ण करत जाल. आणि हे अगदी विश्वासाने सांगतो. आणि मन जे आहे ना,
म्हणजे असं म्हटलं जातं की मनावरती ताबा मिळवा आणि जग अंकित करून घ्या. सगळ्या कर्माचा सिद्धांत इथे आहे की मनावरती ताबा मिळवा आणि जग अंकित करून घ्या. ज्या गोष्टी करायला तुमचं मन, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडत नाहीत त्या गोष्टी पहिले करायला सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींपासून. सकाळी उठायला आवडत नाही मला, उठा, सक्तीने उठा. म्हणजे आळस येईल तुम्हाला, तुम्हाला बिछाण्यावरनं उठवणार नाही, काही दिवस तो त्रास होईल, पण आपोआप तुम्ही सकाळी लवकर उठलात तर आपोआप रात्री झोप लागेल. तुमचं जे चक्र आहे, जे उठण्याचं आणि झोपण्याचं, ते आपोआप एका जागी यायला सुरुवात होईल की आज मी लवकर उठलोय. दिवसभर मला थोडंसं वाटलं, एक 8 दिवस तुम्हाला वाटेल की दिवसभर एकदम थकल्यासारखं वाटतंय किंवा दिवसभर जड वाटतंय, पण त्याच्यावर जेव्हा तुम्ही मात कराल तेव्हा मग आपोआप काय होईल, तुम्हाला त्या 10-12 दिवसांनी आपोआप तुम्हाला त्या सकाळी उठण्याची, रात्री झोपण्याची, आपोआप तुम्ही बिछाण्यावरती पडल्या पडल्या झोपाल. मन तुमचं जे आहे, ज्या गोष्टी करायसाठी तुमचं मन नाकारते तुम्हाला किंवा आळसपणा करते, त्या गोष्टी पहिले करा. मला एखाद्या व्यक्तीशी बोलायला मला नको वाटतंय किंवा कशाला मी बोलू किंवा काय, मला पहिले जाऊन त्या व्यक्तीशी बोला. म्हणजे तुम्हाला आपोआप हलकं वाटेल. मी सांगू का तुम्हाला, अगदी छान वाटतं ते का. तुम्ही बघा, जर तुम्हाला वाटतं ना की नाही नाही मी, तुम्ही ऍक्च्युली खरं असतं त्या व्यक्तीला पण असं वाटत असतं की आपण त्यांच्याशी जाऊन बोलावं, आपल्याला हे कळत नसतं. पण जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल उचलाल ना, तेव्हा आपोआप तुम्हाला त्या व्यक्तीविषयी जे आहे ते ते पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक भाव निर्माण होतात आणि त्यांचे तुमचे संबंध जे आहेत ते सुधारायला सुरुवात होते. काढून टाका मनातून सगळं. सुरुवात करा, छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. ज्या गोष्टी करायला म्हणजे तुम्हाला आळस वाटतोय किंवा ज्या गोष्टीवरती एखादी गोष्टीवरची तुम्हाला भीती वाटत असेल, समजा एखादी गोष्ट करायला मी कसा जाऊ, आणि मी एखाद्या माझ्या कस्टमर असेल त्याला कसा भेटू, किंवा एखाद्या माझ्या बॉसशी किंवा माझ्या अधिकाऱ्याशी मी कसं काय बोलू, मला भीती वाटते, तर जाऊन बोला. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पहिले करा. तुम्हाला समजेल की जी भीती वाटत होती ती भीतीच निरर्थक होती मुळात. तसं काही नव्हतंच. तुमच्या मनामध्ये केलेली जी कल्पना होती ती त्या कल्पनेला मुळातच तेवढा आधार नव्हता जेवढा विचार तुम्ही त्या गोष्टीविषयी करत होता. तर ह्या गोष्टीपासून सुरुवात करा. हळूहळू काय होतं माहिती का, की त्या गोष्टीची आपल्याला सवय लागत जाते आणि एकदा सवय लागली ना की आपल्या जीवन क्रमाचा तो भाग बनत जातो. आणि हे लोकांनी असंच केलेलं आहे. ज्या लोकांना ही ध्येयवेडी माणसं म्हणजे काय होती हो, त्या ध्येयाचं त्यांना एवढं आकर्षण होतं आणि त्या ध्येयाविषयी त्यांना इतकी आसक्ती होती की त्याच्यापेक्षा महत्वाचं त्यांना काही वाटतच नव्हतं. आणि म्हणून त्यांनी एवढे मोठे मोठे शोध लावले, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य केल्या, असाध्य गोष्टी मार्ग काढण्याची त्यांना सवय लागली आणि ही लोक यशस्वी झाली. सचिन तेंडुलकर घ्या तुम्ही. सचिन तेंडुलकरला जेव्हा तो प्रॅक्टिस करत होता, जेव्हा तो सराव करत होता त्या क्रिकेटचा, तेव्हा बाकीची मुलं त्याच्या वयाची जी होती ती कुठेतरी मित्रांबरोबर खेळत होती किंवा मित्रांबरोबर अशाच टिंगल टवाळ्या करत होती किंवा असंच काहीतरी करत होती, काही. पण हा मुलगा एका ध्येयासाठी, की मला भारतासाठी खेळायचंय, त्या ध्येयासाठी पछाडलेला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी जीवनक्रम आखला त्या पद्धतीने. विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांनी एकाच वेळी त्यांचं करिअर सुरू केलं. पण आज सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे कुठे आणि सचिन तेंडुलकर कुठे, याचं जर तुम्ही विचारा, स्किल एकच होतं. एकाच शिक्षकाच्या हाताखाली शिकलेले होते, पण दोघंही आज वेगवेगळ्या ठिकाणी का आहेत? कारण सचिन तेंडुलकरनी जो संकल्प केला होता, त्याचे जे ध्येय होतं, त्या ध्येयाला त्यांनी सोडलं नाही. त्यांनी त्याच्यासाठी सराव केला, नियमित सराव केला, छोट्या छोट्या सरावापासून सुरुवात केला आणि मग त्यांनी त्या याच्यापर्यंत गेला, त्या जीवनशैलीला तो चिटकून राहिला आणि आज तो यशस्वी झाला. आज गॉड ऑफ द क्रिकेट म्हणतो आपण त्याला सचिन तेंडुलकर. हे असंच नाहीये. हळूहळू करून, सुरुवात करून, हळूहळू त्या गोष्टीला धरून राहून, त्यामध्ये येणाऱ्या अडचणीवरती मात करून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचतो तेव्हा माणूस यशस्वी होतो आणि तेव्हाच तो असाध्य गोष्टी साध्य करू शकतो. तर मित्रांनो, आजपासूनच आपण सराव करूया. छोट्या छोट्या गोष्टीचा संकल्पना, अगदी छोटी गोष्ट धरा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खूप छान वाटेल. आजपासून असं ठरवा की मी 5 मिनिटं चालणार आहे सकाळी. ती 5 मिनिटं चाला. दुसऱ्या दिवशी 5ची 7 करा, 7ची 10 करा. आपोआप तुमचा जो चालण्याचा संकल्प आहे किंवा तुमच्या शरीराला वेळ द्यायचा, आज 10 मिनिटं शरीरासाठी वेळ द्या, उद्या ते 15 मिनिटं करा. आज 5 मिनिटं वाचा, 5च मिनिटं वाचा, काही फरक पडत नाही. त्या 5ची हळूहळू तुम्हाला 5ची 10 करा, 10ची 15 करा. हळूहळू तुम्हाला ज्ञान संपादन करायचे ते करा. छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, हळूहळू करा.
काही बिघडत नाही. आपण असाही वेळ घालवलाच आहे आतापर्यंत, अजून थोडा गेला तर काय बिघडणार, पण एखादी चांगली गोष्ट निर्माण करण्यासाठी आपण जर तो वेळ दिला तर चांगलीच गोष्ट आहे. तर आजपासूनच ह्या गोष्टीला आपण सुरुवात करूया. गुढीपाडव्याचा दिवस आहे, चांगला दिवस आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. काहीतरी छान संकल्प करू आपण, आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण आपला जीवनक्रम जो आहे तो आखूया, मनाशी ध्येय ठरवूया, आणि छोट्या छोट्या उपक्रमातून, छोट्या छोट्या गोल्स मधून, ध्येयातून आपलं जे उच्चतम ध्येय आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचूया. तर मित्रांनो, आज परत तुम्हाला नवीन वर्षाच्या, तुम्हाला तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप सारा आनंद मिळो, तुमचं जीवन बदलो, तुम्हाला तुमच्या मागे स्वामींची शक्ती तुम्हाला लाभो, तुम्हाला सगळ्या गोष्टींतून मार्ग काढण्यासाठी शक्ती मिळो, एवढीच मी आज स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.